तर मित्रांनो आज तर असा कुटाणा झाला ना भाऊ, गाडी येऊन पूर्ण दुसरा दिवस उगलेला आहे तरी पण आपली गाडी आज बी काही खाली झाली नाही भाऊ. तर मित्रांनो विषय असा होता, सकाळी सकाळी उठून बघतो तर मोकार लाईन लागलेली भाऊ, आणि डोक्यात नेमकं विचार आला एका रात्री तेवढ्या गाड्या आल्या कस काय. मग लगेच ते डोक्यातला विचार थोडा साईडला ठेवला आणि ब्रशला कोलगेट लावलं आणि चालव म्हणलं पहिले ना फ्रेश व्हायला पाहिजे. लगेच टाकीवर येऊन मस्त पैकी तोंड हात पाय धुवून मस्त फ्रेश झालो भाऊ. चला मग काय झाली एक परची अर्धी आंघोळ, बाकीची अर्धी उद्या करू नाही का. आणि तुम्हाला माहिती का आज ना आमुष आहे, त्याच्यामुळे आपल्या गाडीला आहे ना आज ना नारळ ते फोडायचंय बरं काय. मग आता नारळ ते फोडायचं म्हणल्यावर पहिले गाडी बिडी साफ करावं लागत नाही का, त्याच्यामुळे पहिले ना मधलं साईड आहे ना साफ करून घेतली भाऊ. टाइम पण झाला होता 9:44 चहायला हात डायरेक्ट नाश्त्याचाच टाइम झाला भाऊ. मग आपल्याकडे होते मस्त पैकी इमर्जन्सी साठी बिस्किटची पुढे, मग काय लगेच पाटापाट फोडलं आणि खायला चालू केलं. तुम्हाला माहिती सगळ्या बाबतीत मागं पडू पण खायच्या बाबतीत कधी मागं पडायचं नाही. चला मग आता एकदा पोटात पडलं म्हणजे काय ताण नाही. आता जाऊ मस्त पैकी बाहेर नारळ आणायला. दुकान तर जवळजवळ 1 किलोमीटरला आहे मग भाऊ. 20 रुपयाचं नारळ साठी एवढं लांब यावं लागलं आपल्याला. येताना 2-3 दुकाने विचारले, तिथं नव्हती, इथं असलं म्हणजे बरं होईल. आता आपलं पायचं दुकान हे शेवटचंच होतं, इथं नसतं भेटलं तर मग आपल्याला डायरेक्ट वापस जावं लागलं असतं. पण बरं झालं देवाच्या कृपेने भेटले ना, आपण निघलो परत वापस. फायनली मग एक परत आपण गाडी पैसे आलो. पहिले तर आपल्याला मग नारळ सोलून घ्यावं लागल. मग काय लगे टेस्टर बिस्टर घेतलं 2 मिनिटात तर साल्ट इकडे तिकडे करून टाकली. पहिले तर गाडी पुसलेली होती बरं का, पण आता नारळ ते फोडायचं म्हणल्यावर परत एकदा पुसून घेऊ. चला मग पहिले आता पाणी ते घेऊन येऊ, कारण की आपल्याला टायरवर टाकायला पाणी लागेल. मग लगेच फटाफट पहिले टाकीवर आलो ना, आपली बिसलरी भरून घेतली. मग लगेच परत एकदा बाहेरच्या साईडने बी पुसून घेतली बरं का गाडी. मग सगळं झाल्यानंतर मस्त पैकी नारळ बिरळ फोडून टाकलं. चायला दिवस चांगला आहे का खराब आहे काय कळा ना भाऊ, कारण की नारळ आहे ना थोडासा खराब होता. त्याच्यानंतर ताण लागलीत. मग आपल्या गावठी फ्रीज मधून मस्त पैकी पाण्याची बॉटली घेतली. मग काय जेवढं पाणी प्यायचं तेवढं मस्त पैकी पाणी पिऊन घेतलं. मग 10च्या कवा 11 वाजली तर आपल्याला कळलंच नाही भाऊ. चला मग काय कंपनीच्या कॅन्टीन मधून काहीतरी खाऊन येऊ मस्त पैकी. लगेच कॅन्टीन मध्ये आलो मस्त पैकी किती मोठं वाढून घेतलं भाऊ. मग काय खाल्ल्यानंतर मस्त पैकी आलो भाऊ आपल्या गाडी पै वापस. मग आता मारणाचं खाल्ल्यानंतर आहे ना म्हणलं थोडं पारे नाही जिरो, मग त्यासाठी ना मागली जाळीन ते काढायला लागण आपल्याला. फायनली मग मस्त पैकी सगळं सोडून दिलं भाऊ. आता फक्त गाडी कावा खाली होईन याचीच वाट बघायची. म्हणलं एवढं सोडता सोडता थोडंच जिरण, पण ते अख्खं जेवण जिरत आलं भाऊ. आणि या मित्राची गाडी तर खाली व्हायची पहिलेच पंक्चर झाली भाऊ. तेवढ्यात आपल्या गाडीचा नंबर आलता आणि मस्त पैकी काटा केला आणि एक साईडला दिला पार्किंग करून. त्याच्यानंतर आपल्या गावाकडचे मित्र भेटले मस्त पैकी. मग त्यांच्या गाडीत येऊन बसलो मस्त पैकी. मग त्यांची गाडी दिली हो खाली करायला लावून. यांनी तर असं जोरात काम चालू केलेलं आहे भाऊ, असं वाटत होतं जस काय 1 तासातच गाडी खाली होते काय. लगेच वाजले होते भाऊ 4:26 तरी बी गाडी काय आपली खाली झाली नाही अजून. तेवढ्यातच मग आपला एक नवीन मित्र झालता. मग काय दिवसभर त्याच्या संगच फिरलो. तेवढ्यात लगेच दिसलं भाऊ एक हेलिकॉप्टरला खालून जाताना. लगेच त्याला बघत पोहोचलो होतो आम्ही तिथं जिथं त्याने लँडिंग केली. तर मित्रांनो चला दिवस संपला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.